नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज मेथीचे धपाटे बनवणार आहे. यासाठी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि बारकी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच बारक्या वाटीनं अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. तर मी मेथी धुवून बारीक काप करून ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर हिरवी मिरची टाकायची, कोथिंबीर टाकायची, धने जिरे पावडर, ओवा. तर मी लसूण मीठ टाकत आहे 1 चमचाभर. 2 चमचे तूप टाकायचे. तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. तर आता पीठ मळून घ्यायचे. तर माझी हळद विसरली होती टाकण्याची, तर आता मी टाकलेली आहे अर्धा चमचा. तर पीठ मळून झालेलं आहे. तर अशा पद्धतीचा कपडा घेतलेला आहे मी. तर आता धपाटे बनवून घेणार आहे. तर पोळपाटावर अंथरून घ्यायचं आहे. तर थोडंसं हाताला पाणी लावून एक भाकरीच्या उंडा एवढा उंडा घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं गोल करून घ्यायचे. तर आता थापून घ्यायचे धपाटं. तर थापून झालेला आहे. तर मी मधला भाग असा थोडासा गोळा करत आहे आणि नंतर बाजूला काढून घ्यायचे. तर एकसारखं धपाटे तयार होणार आहे यामुळे. तर अशा पद्धतीने मी धपाटे तयार करणार आहे सर्वच. तर बोटाने एज पाडून घ्यायचे. तर गॅसवर तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी आणि तेल लावून ठेवलेलं आहे. तर धपाटे टाकून घ्यायचे याच्यावर. तर दोन्ही बाजूने धपाटे एकदम छान असं भाजून घ्यायचे. तर गॅस कमी जास्त करून धपाटे तयार झालेले आहे भाजून. तर याला तेल लावून घ्यायचे. तर तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने सर्व धपाटे तयार करणार आहे मी. तर शेंगदाणे चटणीबरोबर किंवा दह्यासोबत एकदम छान लागतात. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.